बाथरूमची व्यवस्था नाही तर एक गाडी चालली की बाई चालली आणि बाई आले की गाडी चालली बाथरूम मध्ये व्यवस्थाच नाही अजिबात. तसंच घाणीत बसून येतो. गाया मालक खाते त्या संध्याकाळी दारुडी इथं येऊन बसते ती. महापालिका काय यांना फुकट बसवते का? मला पहिले 3 रुपये पावती होती इथं, आता इथं मला 25 रुपये, मला डेली 25 रुपये पावती मला. माझ्या मते 40 लाख पर्यंत वसुली त्यांची झाली गेल्या मार्चला. नमस्कार सोलापूर, लोकप्रवाह मीडिया. कस्तुरबा मार्केट जे सोलापुरातील जुनं मार्केट यार्ड आहे त्या ठिकाणी आलेला आहे. या मार्केटमध्ये सोलापूरचं जे ग्राहक आहे ते मोठ्या प्रमाणात येत असतात, कारण की हे जुने मार्केट यार्ड असून त्याच पद्धतीने या ठिकाणी ताजी आणि स्वच्छ भाजी मिळते. त्या मार्केटमध्ये सोलापूर महानगरपालिकेने कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत असं या भाजी विक्रेत्याचं म्हणणं आहे. त्याच पद्धतीनं आपण जर पाहिलं तर लोकप्रवाह मीडियाने या ठिकाणी सर्वे केला, त्यानुसार या ठिकाणी आपल्याला दिसून येते की बऱ्याच समस्या आहेत. मग ते ग्राहकांसाठी असतील, भाजी विक्रेत्यांसाठी असतील, तर ह्या समस्या या ठिकाणी आपल्यासमोर या येथील जे भाजी विक्रेत्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी ना इथं स्वच्छतागृहाची सोय आहे, ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे, ना सुरक्षा रक्षक आहेत. या ठिकाणी भटके जनावरं येतात, त्यांचा सुद्धा त्रास या विक्रेत्यांना त्याच पद्धतीने ग्राहकांना होत असतो. अशा पद्धतीचं या ठिकाणी हे भाजी विक्रेत्या भगिनी आपल्याला सांगत आहेत. काय सांगाल की कशा पद्धतीने आपल्याला अडचणी आहेत? काय बाथरूमची व्यवस्था नाही तर गाय येते त्यासारखं सगळं घाण आहे, झाडाला येत नाहीत बायका, गेट नाही, मला सगळे करते ते सगळे तिन्ही बाजूने सगळे गेट गेलेले ते सगळे लोक चोरून मला न्यायला लागले ते आमचे. दारू सगळ्या कट्ट्यावर सगळ्या दारू पेट बसते ते, आम्हाला बाला ऐकू देत नाही ते. बाथरूम तर नाहीच, बाथरूम तर नाहीच. गाडी चाललं की बाई चालली आणि बाई आलं की गाडी चालली. बाथरूम नाही, गेट चांगले नाही तिथं. एक गाडी चाललं की बाई चालली आणि बाई आलं की गाडी चालली बाथरूम मध्ये. एक बाथरूम चांगलं नाही, सगळं भरलेलं आहे. आम्ही दुसरीकडे चाललो बाथरूमला. इथं सगळेजण पट्टी द्या, पैसे द्या म्हणून साहेब लोक येते ती बघून जाते ती करतो म्हणते ती. दारू पिणार माणसं भरपूर आहे तिथं, बाटल्या टाकून जाते ती, सगळं टाकून जाते ती. आम्ही झाडून आम्ही लोटून काढतो सगळं, पण बाथरूम मध्ये पैसे घेऊ द्या 5 रुपये, पण बाथरूम चांगलं करू द्या. काहीच करी नाही ती, करतो म्हणते ती, जाते ती, येत नाही ती, काय नाही ती. गेट तर अजिबात नाही ती, सगळं चोरीला माल चालले ती. लसणाचे बटाट्याचे पोते चालले ती, गाया सोडते ती. नुसतं गाया तर मेंढरावानी असते ती, 1 किलो बटाटे खाते ती, तोंड घालत जाते ती. कसं करायचं बघा तुम्ही. साहेबाला काहीच काही नाही, साहेब काय सांगत नाही. लाईटी पण नाही ते. इथं सगळ्या दारू पेणारे थांबते ह्या कट्ट्यावर ना, हे सगळं हे ना. आणि बाथरूम नाही, गेट नाही, आणि पाणी पिण्याची सोय नाही नीटनेटकी. हा चोरीला माला चालले ती. मग काय तर तसंच करायला लागले तर काय. गेटच नाही ती, गेट तर तुटलेली आहे ती. गेटची गरज आहे. दररोजचं नाही, कट्ट्यावर लिहायचं महिन्याचं आहे. गेट आणि बाथरूम तेवढी सोय करा म्हणून सांगा, एवढी रिक्वेस्ट आहे आम्हाला. बाथरूमची आणि गेटची सोय करा. आमची गेटची तेवढी. चोरीवाले ती माल कोण बी नाही ती, काय बी करते ती. रातच्याला आम्ही काय नसतो बघायला. गाय बिले सारखं येते जाते ती, सारखं आले होते तर आयते साहेब आले होते तर सांगून बी आता 5 वर्ष नाही 2 वर्ष झाले तरी बी अजून बाथरूमचं सही करीच नाही ती. आम्ही 4दा तसं सांगतो. चिठ्ठीवाले येतात, पैसे मागायला येतात, त्यांना बी सांगितलं तर हा साहेबाला सांगा म्हणतात. साहेब बी ऐकत नाही ती, कोणच ऐकत नाही ती. उगा गबाशाची काम आहे ती. 10-12 तेच सांगतो, 10-12 तुम्ही तेच करतात. काय ऐकत नाही ते, डोक्यावर काय घेतच नाही त्यांनी. काहीच नाही, बाथरूमचं काय सोयच नाही बघा. काल आता तर गाडी आत गेलाय, बाथरूम वर नाही येतोच ना, त्यानं बाहेर येतोच ना, मग आम्ही जायचं. असं झालं इथं. एकच बाथरूम चालल्यात, गाडी गेलं की बाहेर चाललंय आणि बाहेर. आम्हाला माहित नाही. आम्हाला इथं ती काय फोटो पोस्टर नाही, कसं जायचं. पोस्टर बसवलं नाही, मग पोस्टर बसवायला येत नाही का म्हणून गाडी आम्हाला भांडायलाय. काल आम्हाला भांडत बसलं, आम्ही गेलो तसंच. इथं उभा की आहेत तिथं बाया, विचारा. काय नाही बघा, गेट आणि बाथरूम तेवढं करा मग. किती वर्ष झालं आम्ही सांगायला, तरी बी ऐकी नाही ती. किती बोलायचं सांगा. गाया येते त्या गायावर राहू द्या,
खाऊन जाऊ द्या, ते काय ऐकत नाही ती. पण बाथरूमचं तर लय दिवस झालं करण्यात बघा, येतच नाही ती. वरनं पाणी वाटते ती, एक बादली भर पावड्यावर वाटते ती टाकून जाते ती. ते भरलेलं गच्च वास येते, कसं बसायचं दोन्ही तिन्ही सगळे. आता कुणाला बाथरूम लागलं, कुणाला युरिंग लागली, कुठं जायचं माणूस त्या तिथं कावत्या तिकडल्या बाया तिकडे ह्याला गेल्यावर बॉर्डर गल्ली मधल्या. काय तुमचं बाथरूम सोड इकडे घाण करायला येता का तुम्ही? तुम्हाला कळत नाही का? शिवा खाऊन आम्हाला यावं लागतंय तिथनं. तिथं बी घाणच असते, पण तरी बी बाया बोलतात ना आम्हाला. कुठवर बोलून घ्यायचं आणि साहेबाला काय कळी नाही सांगितलेलं. काय म्हणतात करतोच कुठलं करते ते? आज 3-4 वर्ष झालं तेच करायला लागला आम्ही. कविता नागटिळक. गायीची सोय नाही इथं, गाया मालक खाते त्या. संध्याकाळी दारुडी इथं येऊन बसते ती. गेट नाही ती या मार्केटला, आणि बाथरूमची सोय नाही, पाणी नाही, कशाची सोय नाही या मार्केटला. भाडं तर महिन्याला मागते ते आम्हाला. पावत्या आहे महिन्याच्या महिन्याला, पण गायीचं तर काय सोय नाही बघा. भाडं 1200 महिन्याला, 1200 रुपये महिन्याला. कायच नाही, काय सोयच नाही इथं मार्केटला. काय माल तर चोरीला जाते ती. दारुडी आम्ही आज कुठलं नाही तर येऊन बसते ती इथं. मग दारू पियत गांजा ओढत आहे का? काय गेट तर आहे का त्या मार्केटला? गेट नाही. गाया तर दिवसभर आम्हाला असं खाऊच देत नाही. आम्ही सांगतो की वसुलीला, आम्ही काय करावं म्हणते ती, काय करावं त्यांना आणा समोर इथं वसुलीवाल्या. पैसे दिले तर महिन्याच्या महिन्याला आम्हाला वरडते तिथं, नाही दिलं तर. शिमी ओमणे. मार्केटात गाय येते ती, लोकाला मारते ती. बाथरूमची सोय नाही, नळाची सोय नाही, पाण्याची सोय नाही, गेट नाही. कवा बी कोण बी येते, काय बी करते ती. कुणाला सांगायचं? आणि भाडं घ्यायला तर पहिला येते ती. भाडं तर पहिला पाहिजे बा. काय बी करावं विचारल्यावर म्हणते ती की भाडं काय आम्हाला मग संबंध नाही, आम्हाला भाडं द्यायला पाहिजे असं म्हणते ती. म्हणलं की आम्ही सोयता द्या, आम्ही भाडं देतो, तर ते आम्हाला काही सांगायचं नाही, ती तुमची तुम्ही बघून घ्या असं म्हणते ती. साहेब लोक इथले येणार आहे, त्यांनी विचारल्यावर आम्हाला काही सांगायचं नाही, तुमची तुम्ही भाडं असलं तर बसा, नाही तर जावा निघून. कुणाला भेटायचं आता ते आम्हाला तेवढं माहिती नाही ना. ते आता ती बघावं लागते. आता 4-5 जण गोळा करून जाण्याची शक्यता आहे. भाड्याला ऐकत नाही ती, मग भाडं तर घेते तीच. गाड्या तर 24 तास येते ती. म्हातारा माणूस येतंय करतय. रोड चांगला नाही, झाडू मारणारी सुद्धा येत नाही ती, स्वतः आम्ही झाडू मारतो. आमचं भाडं आहे, भाडं महिन्याला 400 रुपये भाडं आहे एका वट्ट्याला. इथे 20 वर्षाला बसतो मार्केटमध्ये. मला पहिले 3 रुपये पावती होती इथं, आता इथं मला 25 रुपये, मला डेली 25 रुपये पावती आहे. मला इथं झाडवाले येत नाही बा इथं ना. मला संडासची नाही सोय साहेब, संडासची मला सोय नाही इथं. संडास सोय फक्त आम्हाला पाणी भेटते प्यायला. ही मार्केट आमचं जैन मावळ्याचं मार्केट आहे इथं. आम्हाला स्वच्छता पाहिजे माझ्या खरं सांगायला. आम्हाला फक्त जैन मावळ्याचं आम्हाला गिराईक जास्त इथं आहे. इथं बिलकुल आम्हाला कसली सोय नाही माहिती का. आणि आम्हाला गाया तर डेली गाय येतात, वॉचमॅन देखील येतात का. आम्ही स्वतः झाडू मारतो माहिती का. 10 रुपये आम्ही रोज झाडू मारतो माझ्या मार्केटमध्ये माहिती का. कुठली आम्हाला सोय नाही का. असं मार्केट डेली 25 मला पावती माझ्या जागामध्ये इथं येत नाही अजिबात. इकडे आमच्या साईडला आमच्या कोण येत नाही, पण तेवढं अर्ध तिथून मारतात. ते म्हणतात की आमची हद्द नाही, आमची हद्द टिकून नाही म्हणतात. म्हणतात ते आता साहेब आपल्या वडके आमची बसतो. खरं सांगा काय केलं शिवा ते बिचार आपल्याला सांगणार साहेब आहे खरं. आम्ही साहेबांच्या बसतो. खरं सांगा काय केलं साहेब आपल्याला सांगा विचारतं का. अडचणी बघा आमच्या तर आम्हाला संडासची सोय नाही, मुताईची आम्हाला सोय नाही माहिती का. हा एवढी आमची विनंती, दुसरं काय नाही. स्वच्छता फक्त एक बाई सकाळी स्वच्छ येते. आम्हाला फक्त घड्याला बाई कुठली सोय नाही. लघवीची अजिबात सोय नाही तर झाकण लावलं लघवी तिथं. लघवीला पाणी आहे, पाणी भेटतं, पाण्याचं काही नाही. पाणी भेटतं आहे, पाणी खरं पाणी काय कुठं पडायचं. आणि गेट देखील नाही त्याला. दोन्ही दर्जा मोकळ्या गेट आज बिलकुल गेट नाही माहिती का. गयावरून खात नव्हता का इथं. गया खात गया न खात आम्ही आतमध्ये रोज 20 रुपये भाडं आम्ही ठेवतो भाडं देतात का. 3 रुपये होतं गाड्यामध्ये 20 रुपये भाडं. रोज 20 रुपये भाडं देतो आम्ही 20 रुपये देऊन. ती समोर गाडी महापालिकेची गाडीची. महादेवी गायकवाड. जनावर येते ती, गुरं खाते ती, वर चढते ती. इथे व्यवस्था नाही, झाडत नाही ते नीटनीटकं.
आले तर कचरा खंडीभर पडलेला आहे आमच्या इथं. बघा जावा तिथे जाऊन येऊन बघा या. व्यवस्थाच नाही, संडासाची सुद्धा व्यवस्था नाही, पाणी नाही, व्यवस्थाच नाही अजिबात. तसंच घाणीत बसून येतो. व्यवस्थाच नाही अजिबात, तसंच घाणीत बसून येतो. हे 2 वर्ष झाले असं आहे. काय तसंच करतो, काय करायचं, काय करायचं तसंच जात. साहेब लोक येतच नाही तर कुणाला बोलायचं. झाडायला सुद्धा येत नाही ते टायमाचे रीत. कचरा समजा आम्ही सकाळी झाडतो 10,000 रुपये देऊन टाकून द्यायला होतो सर्व. ऐका माहित तुमचं काय अपेक्षा मार्केट कमिटी? अपेक्षा बाथरूम संडास चांगलं करावा, झाडू मारा व्यवस्थित, गुरं येऊ देऊ लागतंय. इथं मध्ये सगळं माल खाल्ला की गडपच होतंय सर्व माल गाईचं. सुरक्षा रक्षक नाहीत का? सुरक्षा रक्षक नाहीत का? कोणच नाही येत आमच्याकडे. केवढ्याचं मन विचारत नाही की आम्हाला कोण येत नाही, अजिबात येत नाही. मी कमलाकर टोनपे, मी उदारपेठ मध्ये राहतो. मी कस्तुरबा मार्केट मध्ये दररोज भाजीला येतो. इथं बायकांना व्यवस्थित कट्ट्यावर बसण्याची व्यवस्था नाही. गाई गुरं आतमध्ये येतात, भाजी घ्यायला येत नाही व्यवस्थित. सगळं घाणीचं साम्राज्य, सगळ्या विस्कटलेल्या भाज्या असतात, कचरा असतंय, कचरा वेळेवर उचलत नाहीत. इथं बायकांची दुरावस्था बघतो. लघवीला बायकाची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही. महापालिका काय यांना फुकट बसवते का? भाडं घेतच असतील जागेचं, तशीच बायकांची तरी व्यवस्था करावी की लघवी पाण्याची. ग्राहक म्हणून तुम्हाला काय काय सुविधा अपेक्षित आहेत? आतमध्ये काय अंधार असतो सतत, गायगुरं भरपूर येतात, आम्हाला गाया मारतात, अंगावर येतात गाया, कुत्रे भरपूर मोकाट फिरतात. त्याचा बंदोबस्त करावा. मार्केट स्वच्छ ठेवावं. बाहेरच्याला आल्यानंतर वाटावं की बाबा सोलापुरातलं कस्तुरबा मार्केट इथं स्वच्छ दिसलं पाहिजे. उगम स्मार्ट सिटी म्हणतात, काय उपयोग नाही. कस्तुरबा मार्केट सारखं घाण कुठंच नाही. जुनं मार्केट यार्ड आहे, जुनं मार्केट यार्ड दिसतंय. हा, त्या हिशोबाने किती हे झालं पाहिजे? स्वच्छता झाली पाहिजे 100%. घाणीचं साम्राज्य आहे, घाणीचं साम्राज्य भरपूर आहे. हेच अपेक्षा. अजीत बढ़ जाते आपको। मैं 35 साल से इधर सब्जी मंडी में सब्जी लेने आता हूँ, लेकिन यहाँ देखता हूँ कि साफ सफाई भी पूरी नहीं रहती है। गाय भैंस है पूरे घूमते रहते हैं और लोगों को पानी पीने के लिए भी यहाँ पे व्यवस्था नहीं है। साथ में बाथरूम वगैरह कुछ भी नहीं है। लोग कहाँ बाथरूम जाए, कहाँ क्या करे, को लेडीज का भी नहीं, जेंट्स का भी नहीं, सभी लोग परेशान होते हैं। यहाँ 30-35 साल से हम सब भाजी मंडी के अंदर सब्जी लेने आ रहे हैं। हमारे को सब्जी की बहुत बड़ी दुकानें हैं, अच्छा सब्जी भी मिलता है। गांव के भी लोग आते हैं, बाहर के भी लोग आते हैं, होलसेल बाज़ार भी है, रिटेल बाज़ार भी है, परंतु यहाँ पे व्यवस्था कुछ भी नहीं है। जब काफ़ी समय से देख रहे हैं कि यहाँ पे कोई ना तो बाथरूम वगैरह है, ना टॉयलेट वगैरह है, ना पानी की व्यवस्था है, ना साफ सफाई बराबर है। दिन भर गाय बच्चे घूमती रहती है, तो 2-4 जनों को तो लग भी गई, गायों के सिंग के उल्टे लग गई, कर गई, तो भी यहाँ कोई देखने वाला कुछ भी नहीं है। यही मेरा कहना है कि इसको सुधार करे और इसमें ज़्यादा से ज़्यादा तरक्की करे तो ये अच्छा रहे। नमस्कार, मी कस्तुरबा मार्केटचा अध्यक्ष बोलतोय, अमोल गायकवाड। महापालिकेचे कसलंही इथं कुठल्याही प्रकारचे काम नाही कस्तुरबा। मुळात पहिले शौचालय कमीत कमी 1-2-3 वर्ष झाले बंद आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष आहे। महापालिकेला कमीत कमी 20-25 वेळा कळवून सुद्धा त्यांनी काय त्याचा दखल घेत नाही। आणि तिन्ही गेट खराब असल्यामुळे संध्याकाळी इथं दारू पिणाऱ्याचं प्रमाण जास्त आहे। अवैध धंदे, चोरी हा प्रकार जास्त होते आणि मोकाट जनावरे एवढे आहेत, कमीत कमी 100-150 जनावर। महापालिकेला कळवल्यानंतर महापालिका जे मोकाट जनावर आहे पहिलं मालकाला आजवर सांगतात की बाबा आम्ही इकडे येणार आहे, तुम्ही तुमच्या गाया घेऊन जावा। त्यांनी नेल्यानंतर मग ते ज्यावेळेस महापालिकेचे येतात आणि त्यावेळेस एक गाय नसती कस्तुरबा मार्केटमध्ये। म्हणजे मुळात महापालिका जादूवर सांगते की बाबा तुमचे जनावर तिथून घेऊन जावा, आम्ही येणार आहे, आणि त्यांनी गेल्यानंतर कमीत कमी 60-70 जनावर मार्केटमध्ये असतात। कसलंही म्हणजे सुविधा नाही। आणि जुनी मंडी 1951 मधली कस्तुरबा मंडी सोलापूर मधली सर्वात जुनी मंडी आणि आसपासचा सर्व एरिया स्टँडर्ड आहे। जैन मारवाडी इथं सर्व येतात। त्या शौचालयाचा एवढा वास येत असल्यामुळे गिराईक पुढे जाते की बाबा तुम्ही काय इथं महापालिकेला सांगत नाही। सदर कळवून सुद्धा महापालिका दुर्लक्ष करते आणि सर्व मंडईपेक्षा कस्तुरबा मार्केटची वसुली ही सर्वात फास्ट आहे, तरी या मार्केटला दुर्लक्ष करतात।
इथली वसुली भरपूर आहे की आता ज्यावेळेस गेल्या मार्च ज्यावेळेस होते त्यावेळेस काय तर माझ्या मते 40 लाख पर्यंत वसुली त्यांची झालती गेल्या मार्चला. आता यांनी कामच करत नाहीत. काम करतो या साहेबाला आणून दाखवतात तिकडे तसंच जातात. त्यामुळे मार्केटला महापालिकेचे दुर्लक्ष सगळं आहे. काय असलं तर आम्ही वर्गणी काढून आम्ही टाकी किंवा बोर आम्ही स्वतः बसवलेला आहे. महापालिकेचं कुठलंही काम नाही. आता महापालिकेनं काम नाही केलं तर आम्ही डायरेक्ट आयुक्तकडे जाऊन ही आंदोलन करणार आहे. लोकप्रवाह मीडिया सोलापुरातील 1951 मध्ये बांधलेल्या कस्तुरबा मार्केट या ठिकाणी आलेला आहे. हे मार्केट म्हणजे सोलापुरातलं जुनं मार्केट यार्ड असून या ठिकाणचा नावलौकिक हा सोलापूर शहरामध्ये होता. आजही सोलापूर शहरातील बरेचसे ग्राहक ताजी भाजी घेण्यासाठी या मार्केटमध्ये येत असतात. परंतु या ठिकाणी महापालिकेनं दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. तर या मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांसाठी सोयी सुविधा नाहीत. या ठिकाणी महिला ज्या भाजी विक्रेता आहेत त्या विक्रेत्यांसाठी सुद्धा या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. एक स्वच्छतागृह सुरू आहे त्यामध्ये पुरुष एक जातो आणि त्यानंतर महिला जातात. त्यामध्ये भांडणं होतात. म्हणजे अशा प्रकारची या स्मार्ट सोलापूरच्या कस्तुरबा मार्केटच्या व्यवस्था आपल्याला दिसून येत आहे. त्याच पद्धतीमध्ये 1951 मध्ये जी बिल्डिंग बांधलेली आहे त्या बिल्डिंगची दुरवस्था जर पाहिली तर त्या ठिकाणी आज गुरे जातात, त्या ठिकाणी घाण करतात. त्याच पद्धतीनं काही ज्या भाज्या आहेत त्या ठिकाणचं जे भाजी साठवणुकीसाठी बनवलेले गृह आहेत त्या गृहामध्ये पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी अगदी दुर्गंध येतोय आणि अशा दुर्गंधीचा वास या ठिकाणी आपल्या सर्व या मार्केट यार्डातल्या लोकांना दिसून येतो. त्याच पद्धतीनं या मार्केटला एकूण जवळजवळ 4 गेट आहेत आणि त्या 4 गेटची सुद्धा दुरवस्था पाहिली, त्या ठिकाणचे जर गेट पाहिले तर आपल्याला या ठिकाणी चोरीची शक्यता आहे, भटक्या कुत्र्यांची शक्यता इथं आहे. भटक्या कुत्र्यांचा त्रास आहे, भटक्या जनावरांचा त्रास आहे. आणि आता जे बंधू भगिनीने आपल्याला सांगितलेले आहे त्यांनी सुद्धा सांगितले की या ठिकाणी चोरीची सुद्धा माल जातो. त्याच पद्धतीने संध्याकाळी या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही आणि लाईटची व्यवस्था नसल्याने या ठिकाणी हा पिदुड्यांचा ठिय्या बनलेला आहे, पेयकर लोकांचा ठिय्या बनलेला आहे. अशा पद्धतीने या मार्केटला कोणत्याही प्रकारचा कुणीही वाली नाही आणि वसुली मात्र जवळजवळ लाखोंच्या घरामध्ये या जे गाळे आहेत, जे भाजी विक्रेते आहेत, जे ओटेधारक आहेत, जे गाळ्याधारक आहेत त्यांच्याकडून केली जाते. परंतु त्यांना पायाभूत जे मूलभूत सुविधा आहेत त्या इथं दिले जात नाहीत. लोकप्रवाह मीडियाच्या या माध्यमातून या भाजी विक्रेता भगिनींनी हा आवाज त्यांचा सोलापूर महानगरपालिकेचे जे मंडळी अधिकारी असतील, महापालिका आयुक्त असतील यांच्यापर्यंत आपण पोहोचवत आहोत. आणि महापालिकेने लवकरात लवकर या ठिकाणी भाजी विक्रेते त्याच पद्धतीने ग्राहकांच्या सोयीसाठी लवकरात लवकर या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं आवाहन लोकप्रवाह मीडियाच्या वतीने करण्यात येत आहे. लोकप्रवाह मीडियासाठी सचिन गायकवाड.